लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे किंवा येणे मोहिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगन्नेतपानि मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी भयदाम जाड्यांधकारापहा. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां. महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं. जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचित्तचोर प्रभू जय जय माखनचोर. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग. याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी दिनमाते महाराष्ट्रभूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषित ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगावर यथामती यथा अवकाश जशी जमेल अशा प्रकारे आवाज जसा साथ देईल अशा प्रकारे करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने बाळकृष्ण महाराजांच्या प्रेरणेने आणि दीनानाथ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं आडगावकर महाराजांच्या शुभ आशीर्वादाने गावकऱ्यांच्या सहकार्याने तरुणाच्या पुढाकारानं आणि गुणेजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील ही काल्याची कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आलेली आहे. इथं येण्याचा योग ज्यांच्यामुळे आला ते या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक समस्त गावकरी मंडळी भजनी मंडळी तरुण मंडळी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यानिमित्तानं आजचं कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडे आहे ते आपल्याच भागाचं लाडकं व्यक्तिमत्व विद्यमान शिवसेना जिल्हा प्रमुख शिंदे गट हे बी म्हणणं गरजेचं आहे की नाही. विद्यमान जिल्हा प्रमुख शिंदे गट आणि मार्केट कमिटीचे संचालक भाऊसाहेब भाऊ गुगे यांच्याकडून आजचं हे सौजन्य आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. त्यांना धन्यवाद देतो. त्या निमित्तानं मृदंगाचार्य माऊली महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण माझे मित्र आमचे बळीराम महाराज आहेत, महाराजांना धन्यवाद. ज्यांचं आपण गोड गायन आता ऐकलं महाराष्ट्रभर, ज्यांच्या आवाजाने वेड लावलेला आहे हरिभक्तपरायण आमचे कैलासजी महाराज पवार आणि हरिभक्तपरायण संगीत विशारद तुमच्या अगोदर ज्यांनी काळ गाजवला असे असणारे आमचे हरिभक्तपरायण संतोष महाराज वाघ आणि आतासुद्धा ज्यांचा आवाज गोड आहे असे हरिभक्तपरायण आमचे राऊत महाराज, महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो.
त्यांना सुद्धा धन्यवाद. इकडे सगळी भजनी महाराज मंडळी, गावकरी भजनी मंडळी, या दोघांसाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. भाऊनी सांगितलं की यांचं सहकार्य खूप असतं व अनेक वर्षापासून, म्हणून तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. हरिभक्त पारायण आमचे संतोष भाऊ आहेत आणि तुम्ही सगळीच मंडळी आहे, सर्वांना धन्यवाद. साऊंडवाल्या दादांना सुद्धा धन्यवाद. शूटिंगवाल्या सर्वच मंडळीला धन्यवाद. मोबाईलला बंद करा आणि कीर्तन ऐका. तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. 1-2 सूचना आहेत. बाळा हो, तुम्हाला बसणं होतंय का? तास दीड तास बसू शकता ना तुम्ही? का उठून जायची इच्छा होईल? पक्ष बदलायचा असेल तर आत्ताच बदला, पुन्हा निवडून आल्यावर बदलायचं जमणार नाही. सुरू झाल्यावर जमणार नाही. उठायचं असेल तर आता उठून जा. आणि सगळ्यांना विनंती आहे, आपले आपले मोबाईल फ्लाईट मोड किंवा स्विच ऑफ किंवा सायलेंट करून ठेवा. सर्वांगाचे कान करून कीर्तन ऐका. जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. अजिबात तुम्हाला शूटिंग करायची गरज नाही. 3 कॅमेरे आहेत आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा एक कीर्तन बघता येईल. आपल्या मोबाईलचा डाटा घालू नका, मेमरी घालू नका, चार्जिंग खर्च करू नका. महागाई दुष्काळाचा जमाना आहे, त्याच्यामुळं सर्वांगाचे कान करून ऐका एवढी विनंती आहे. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. महाराज म्हणले गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही आणि पारही राहिला नाही. काय एवढं सुख गोकुळामध्ये झालं? त्याचं कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं म्हणून गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या, तोरणं बांधली. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. बरं, जे कोणी कन्हैयाला पाहायला जायचं त्यांचं मन स्वतःकडे न राहता ते भगवंताचं होऊन जायचं. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी असा अभंगाचा शब्दशः सरळ भावार्थ आहे. सज्जनो, वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनानं असतो. काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन. जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं, तसं वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे. पटापट बोलत चला बरं का. मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो? बोला बोला. कलश बसल्यावर, आहे का नाही? मंदिराच्या कामा कलशू. कलशारोहण झालं की मंदिराचं काम पूर्ण झालं, बरोबर आहे का नाही? म्हणजे कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही, तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही. माया हो, तुम्ही बोला, नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? बोला. जोपर्यंत वढ्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ज्या बरोबर आहे म्हणतात त्याने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. नदीचं वाहन कुठपर्यंत असतं? नुसतं मान हलवायचं कीर्तन नाही, लक्ष देऊन ऐका. समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. समुद्र मापम प्रविशंती यद्वत. तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर मी एकमय किंवा एक सव. नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे. कलशारोहण हे मंदिराचं पूर्णत्व आहे, तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे. विठाला रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं. रात्रीचं कीर्तन असेल तर कीर्तनकार बिनधास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो, पण आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही मर्यादा आहेत. काय करायचं असतं आजच्या चरित्र ते चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. का?
रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला ना. 16,108. आपल्या एकीनंच फासुळ्या उघड्या पाड्या, दुसरी केल्या होतं मडच न्यायचं काम आहे. बरोबर आहे. म्हणून महाराज म्हणले देवाची बरोबरी आपण करू शकत नाही. देवानं 12 गाव अग्नी गिळला होता, आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारू. मग देवाची बरोबरी करता येणं शक्य आहे का? काही माणसं चुकात देवाची बरोबरी करतात. बरोबर आहे ना. मग सगळ्याच गोष्टीत केली पाहिजे ना. काही माणसं मोठ्या माणसाची चूक झाली की म्हणतात अहो तो चुकला. अरे तो मोठा आहे बाबा, त्याची बरोबरी सगळ्या गोष्टीत नाही होऊ शकत ना. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. म्हणून आपण या गोष्टीचा सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. त्या अगोदर काला शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला शब्दाचा अर्थ कसा होतो लक्ष देऊन ऐका. काला शब्द कसा तयार होतो? बळीराम महाराज का आधी काला बरोबर काला पदच्छेद जर केला तर काय होतं? का आला. जन्म आला का आला, याचा खऱ्या अर्थाने विचार करणं म्हणजे काला. काला. बरोबर आहे ना. कोहम मी कोण आहे, कतमिदम मी कुठून आलो, जातम मला कुठं जायचंय, कोवै करतास्य विद्यते मला जन्माला येऊन काय करायचं, आहे मी कोण कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. बरोबर. काला 3 देहाचा होत असतो. लक्ष देऊन कीर्तन आहे का. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. हरिनामाचा खिचडी काला 1, दही भाताचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, अभेदाचा काला 3. अभेद लक्ष देऊन ऐका. दही भाताचा काला 1, हरिनामाचा काला 2 आणि अभेदाचा काला 3. लक्ष देऊन ऐका बरं का. काला म्हणजे काय? दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणतात? बोला ना. दही जोरात बोला. जेवायला आहे का नंतर? हा मग बोला ना, अडचण काय आपल्याला. दही आणि लाही एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. वाळा हो, जोरात बोला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं हा 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 नाही हा कालवा आहे का नाही, हा काला नाही. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. मला सांगा, वारकरी संप्रदायातलं सगळ्यात श्रेष्ठ फळ काला आहे आणि काल्यात काय मिळतं? दही आणि लाही. एवढ्या सामान्य तत्वावर वारकरी संप्रदाय थांबायला तयार आहे का? आज भरडखेड्याचं नाव परिसरात झालं. भरडखेड्यानं खूप मोठा सप्ताह केला. काय नामवंत महाराज आणले, खूप मोठा सप्ताह झाला भरडखेड्याला. काय मिळालं? काय नाही. दही आणि लाही मिळाली. ही परवडण्यासारखा व्यवहार आहे का? 7 दिवस सप्ताह केल्यावर निदान काजू बदाम पिस्ता मालपुवा रबडी असं काहीतरी मिळायला पाहिजे. दही आणि लाही हा व्यवहार परवडण्यासारखा नाही. मग एवढ्या सामान्य तत्वावर वारकरी संप्रदाय थांबायला तयार आहे का? 7 दिवस सप्ताह करायचा महाराज आणि काय मिळालं? दही आणि लाही. आम्ही पुन्हा जन्म घेतला कशासाठी? दही आणि लाही खाण्यासाठी. हे काय परवडण्यासारखं व्यवहार आहे? हे दही आणि लाह्या तुमच्या घरी नाही का? हो माया, ऐकताय ना तुम्ही? याच लाह्याला घरी जाऊन चांगली फोडणी दिली तर सुशीला किती भारी होईल. बरोबर आहे ना. मग एकमेकाच्या अंगावर कशाला पडता हे खायला? त्याच्यातलं दही सामान्य नाही, याच्यातली लाही सामान्य नाही. ऐका, दही आणि लाही हे रूपक केलेलं आहे. रूपक अलंकार, अतिशोक्ती अलंकार म्हणतात का नाही, हे रूपक आहे दही आणि लाहीचं. जसं दही आणि लाही एकत्र केल्यानंतर दही वेगळी आणि लाही वेगळी करता येणं शक्य नाही, तसं जीव ब्रह्माचं ऐक्य झालं की जीव वेगळा आणि शिव वेगळा राहणं शक्य नाही. अजून सोपं करून सांगतो. दही कोणतं आणि लाही कोणती? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. आता नाम मुखाला येणं सोपं आहे का अवघड आहे? बोला. राम म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? राम म्हणताना डोळे लावायची गरज नाही, तोंड वाकडं करायची गरज नाही, थुकत बाहेर यायची गरज नाही. लक्षात तुमच्या? बरोबर ना. हा, राम म्हणताना तोंडाची चव बदलावी म्हणून चकना खायची गरज नाही. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड काम नाही. पुन्हा एकदा ऐका. राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाला येण्यासारखं अवघड जगात काम नाही. तिळतिळ पुण्य साचा पडी तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संताचा,
महाराज म्हणतात तीळ तीळ पुण्य एकत्र यावं लागत असतं, तेव्हा देवाचं नाव आपल्या मुखामध्ये येत असतं. हे एवढी सोपी गोष्ट नाही आहे. बघा, देवाचं नाव गोड आहे, अमृताहुनी गोड पण मन माझे केशवा. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे पण मन घेत नाही. दारू कडू आहे पण मन सोडत नाही. कडू आहे ना दारू? बोला ना, जे हाणतं त्यानं सांगा ना. हा, एवढं काय सज्जनपणाचा आव आणायची गरज थोडीच आहे. काला झाले की मोकळे झाले तुम्ही आज. विठाला विठाला. दारू कडू आहे ना, दारू कडू आहे. एकाला बायको रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. ते वैतागलं एक दिवस आणि बायकोला झाकणभर दारू पाजली. त्या बाईन केला, किती खडू आहे म्हणे. तो म्हणे तुला आज कळलं काय दुःख मी कसं पचवत असा. मी काय एन्जॉय म्हणून थोडाच पितो, मला माहिती आहे. लक्षात ठेवा, खडू आहे पण त्याला सोडायला तयार होत नाही. देवाचं नाव गोड आहे पण मनाला घ्यायला आवडत नाही. म्हणून म्हणतात अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. काल सदा अपने रस घोले, ना जाने कब सिर चढ़ बोले, हरि का नाम जपो निश्वासर, अब इसमें सार महीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना. भजन नसेल तर त्या जगण्याला अर्थ नाही. म्हणून म्हणतात जीवडा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे अब तुम कब सुमरोगे, अब तुम कब सुमरोगे, अब तुम कब सुमरोगे. जीवड़ा जीवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे, अब तुम्हें कब सुमरोगे, अब तुम्हें कब सुमरोगे, अब जीवड़ा दो दिन का मेहमान, अब तुम कब स्मरोगे ना, अब तुम कब स्मरोगे ना, अब तुम कब स्मरोगे ना, अब तुम कब स्मरोगे ना. सणाचं जीवन आहे. टाळ्या वाजवा जोरदार. वा, लक्षात ठेवा, टाळ्या वाजवत जा, मजूर येतो आम्हाला. बाकी काय, सरळ सरळ सांगतो आहे का नाही. कोणाला बी टाळी म्हणजे काय, फुकटचं उत्साहवर्धन करण्याचं साधन आहे. टाळी म्हणजे काय दुसरं बरोबर. विठाला विठाला. भोजन की शोभा थाली से होती है, बाग की शोभा माली से होती है, वैसे भजन की शोभा ताली से होती है, इसलिए ताली बजाना चाहिए. हा, मी म्हणत नाही करे टाळी बोला मुखी नाम. महाराजांचं प्रमाण आहे त्याला. हाताने करे म्हणजे हात, करे टाळी बोला मुखी नाम.
हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. मग राम म्हणणं सोपं आहे, ऐकताय ना तुम्ही? राम म्हणणं सोपं आहे, पण राम मुखाण्यासारखं अवघड जगात काम नाही. मग राम मुखाला यावं, राम नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे फार महत्वाचं आहे. कदाचित एखाद्या वेळेस राम नाम मुखाला येईल, पण प्रेम निर्माण होणं त्यापेक्षा अवघड आहे. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात आमची नेमाची वारी, मग हानतूक काय कोणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं. थोर प्रेमाचा केला आचे दुष्काळ तयार. प्रेम पाहिजे ना महाराज, ऐकताय ना? मी छान वाचलं बघा गाडीत येता येता. कदाचित माणसाला वेद जरी नाही वाचता आले ना, तर वेदना वाचता याव्यात. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीचे प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. विठाला लक्षात ठेवा. मला काय प्रेम पाहिजे ना, प्रेम असणं गरजेचं आहे. म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना, क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए, कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना, क्यों जाने जो प्रेम गली में. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही. मग नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं. हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. विठाला तो काल आज आपल्याला मिळणार हे आपलं भाग्य आहे. सज्जनाओ, कमी वेळात मला तुमच्या समोर जेवढं गोकुळ उभं करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करतो. मथुरेचा राजा आहे कंस, त्या कंसाची चुलत बहीण आहे देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. थाटामाटात वसुदेव देवकीचा विवाह सोहळा पार पडला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली. वरात कळते ना सगळ्यांना? वरात कळते ना? तेवढंच कळतं म्हणावं, बाकीचं काही कळत नाही. गावातून वरात निघाली आणि त्या गावाच्या मधोमध वरात आली आणि मधोमध वरात आल्यानंतर त्या वरातीमध्ये एक विरजन पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदाने वरात काढत आहे, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माने हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीनं सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का? माने हा भरवसा बोलण्याचा, माझ्यावर विश्वास ठेव, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. ऐका बरं का, हिच्या पोटी येणारा 8वा जर मला मारणार असेल तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? माणसं माणसावर प्रेम करतात, पण कुठपर्यंत? स्वतःला त्रास होणार नाही तोपर्यंत. स्वतःला त्रास झाला का प्रेमी युगलांची भाषा सुद्धा बदलते. लक्षात घ्या, जे एकमेकावर जीवापाड प्रेम करतात ना, ते काही दिवसानंतर म्हणतात काय पाप केलं काय माहिती, तुझी माझी ओळख झाली. विठाला विठाला. स्वतःला त्रास झाला की प्रेमाची भाषा बदलत जाते बरं का. सकाळी सकाळी जर खायला चांगलं बायकोनं घातलं की नवरा म्हणतो बास तुझ्या सायकी बायको झालना जिल्ह्यात सापडणार नाही. आणि थोडं जेवणाला लेट झाले की म्हणतो कुठून अवदसा पदरात पडली काय माहिती. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. वातावरण बदललं की माणसं बदलत राहतात. महाराज ऐका, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका.
जे लोक नेते लोकाला आमदार खासदारांना गावात आणण्यासाठी तरसत होते, त्याच लोकांनी आज त्यांच्यासाठी गाव बंदीचे बोर्ड लावले. डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशननुसार माणसं बदलत राहतात. मी उदाहरण सांगेल तुम्हाला. माया हो बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. हां म बोला बोला, कशाला फेकता? माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मक्खी चूस म्हणतात ना, म्हणजे तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकता, तूप का फेकत नाही? चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकायला परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार. काय होत नाही, मार पाणी. जाग्यावर फिल्टर. विठाला विठाला. वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. जब वक्त अपना होता है, फार लक्ष देऊन आहे का, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालत असतात, आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. ऐका, भगवान अगर मौज में आए, आठवायला लागलं चांगलं, तुम्ही घेताय का नाही मला माहिती नाही. भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है. लक्षात ठेवा महाराज, लक्षात घ्या. इसीलिए घड़ी ठीक करने वाले बहुत है, लेकिन समय सिर्फ परमात्मा ही ठीक कर सकता है. कळलं माझं? घडी दुरुस्त करणारे खूप लोक आहेत, पण घड्याळातली वेळ दुरुस्त करणारा फक्त विटेवरचा मालक आहे. हे विसरता कामा नाही. विठाला विठाला. कंसाने विचार केला, हिच्या पोटी येणार आठवा मला मारणार, हिला कशाला जिवंत सोडायचं. मैंने इथली तलवार काढली, घेऊन या खडग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेव. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, वेड्या, ही तुझी बहीण आहे, बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. अरे तू राजा आहे, राजानं स्त्रीवर अत्याचार करू नये हे शिकवण आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजानं सुभेदाराची सून बोळवण करून पाठवली. ही आपली संस्कृती आहे. स्त्रीवर होणारा अत्याचार डोळ्यानं पाहू नये. लक्ष देऊ नये का? ताकद असेल तर त्याला प्रतिबंध करावा, आणि ताकद नसेल तर तिथून निघून जावं. या 2 गोष्टी आहे. सांगितलं तू राजा आहे आणि बहिणीला मारल्यानंतर बहिणीचा हत्यारा म्हणून तुला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फलक कलंकित होऊन मरू नका. जल से पतला कौन है, कौन भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन काजल से काली. 4 प्रश्न आहे, 4 उत्तर आहे का. जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक काजल से काली. हे बघा, क्रोध अग्नीपेक्षा तेज आहे. क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. पुन्हा एकदा ऐका, क्रोध आणि वादळ शांत झाल्यावर कळतं नुकसान किती झालं. म्हणून राग आला, थोडा वेळ शांत बसा, थोडा वेळ शांत बसा, ती वेळ निघून जाऊ द्या. ती वेळ निघून गेली की तुम्हाला आठवेल, अरे आपण थांबलो हे चांगलं झालं, आपण थांबलो हे चांगलं झालं. लक्षात घ्या बरं का, हे जगण्यासाठी गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आज रागात काय काय होऊन चाललं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. विठाला विठाला. कलंक काजल से काले, काजळापेक्षा काळ काय माया हो, कलंक. काजळ पुसल्यानं निघून जातं, कलंक जातो का? कलंक पुसल्यानं जात नाही. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती है. जमीर बेचकर आमिर होने से गरीब रहना कभी भी अच्छा है. इज्जत इकून श्रीमंत होण्यापेक्षा गरीब राहणं परवडलं ना, गरीब राहणं परवडलं. लक्षात ठेवा, कलंक निघून जात नसतो. मी अजून उदाहरण सांगेन तुम्हाला. मेल्यावर आपलं काही मागं राहणार नाही, आपले कपडे जाळून